मित्रांनो, दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून 1 वर्ष लोटलं, पण कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्यातला 30वा प्रश्न आणि शेवटचा, म्हणजे तसे बरेच प्रश्न अजूनही आहेत अनुत्तरित. पण मी आता हे थांबवतो 30व्या प्रश्नावर, की कसं आहे म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा ह्या दाभोळकर फॅमिलीनी थोबाड उचकटलं, तेव्हा हे थेट आरोप करत होते की तुमचा दुसरा गांधी करू, अशी धमकी सनातनवाल्यांनी दिली. अरे बाबा, आपला तो दाभोळकरांचा दिवट हमीद, त्यांनी आरोप केले होते, कोर्टातही बोलला होता तो. पण अरे पण ही धमकी कुणी दिली, कधी दिली, कशी दिली, तोंडावर दिली का, फोनवर दिली का, पत्र पाठवून दिली का, फॅक्स केला का, ईमेल केला, मला काहीच माहिती नाही. कुणी, कधी, कशी, कुठे, कसे, काय काय, मला काय माहिती. पण मी सांगतो ना, अमित दाभोळकर सांगतो ना, म्हणजे सनातनवाल्यांनी धमकी दिली. अरे तू काय स्वतःला म्हणजे कायद्याचा लेखक, संविधानाचा जन्मदाता असलं काय समजतोस काय बे? हा, तू म्हणतोस म्हणून सगळं मान्य करावं यांनी? अरे तुझ्या ट्रस्ट, बरं गंमत काय माहितीये का ह्याच्यात, की ह्याच्यात त्यांचे दोन हेतू, की स्वतःच्या बापाला गांधींच्या पंक्तीला नेऊन बसवायचं आणि मोठा करायचा, आणि सनसनाटी निर्माण करायची हिंदुत्ववाद्यांवर असले आरोप करून. कसे, त्याला पुरावा बिरावा काही गरजच नसते. आपल्याकडे देश हिंदू बहुल असला तरी पुरावे हिंदूंना द्यावे लागतात. ही शोकांतिका आहे आपल्याकडे. कोणतरी उठतो, हमीद दाभोळकर असला आरोप करतो, पुरावे माझ्याकडे नाहीत हे सुद्धा थोबाड उचकटून सांगतो. कोण त्याला जाब विचारायला जात नाही, हिंमत पण नाही. आपल्याकडे हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारात बसलेल्या लोकांची हिंमत नाही त्याला जाब विचारायची जाहीरपणे. म्हणजे सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची काय अवकात असो. प्रश्न हा आहे की आता दाभोळकरांचे खरे मारे कधीतरी सापडतील का? हत्या झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हिंदू विरोधी तपासाची जी दिशा ठरवली, तेव्हापासून अनेक तपास यंत्रणांनी मी त्याच्यावर तपासावर मुतून ठेवलंय असं म्हणणार नाही, ते बरं नाही वाटत, पण घोळ घालून ठेवले म्हणून जे काही. त्यामुळे काय म्हणजे काय, ज्या 2 तरुणांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, आम्ही तर निर्दोष सुटलो समजा, काय देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात हे असंच चालत राहणार हिंदू विरोधी कारस्थान?